बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन। शहरात घरोघरी तसेच विविध संस्थांच्या वतीने सामुदायिक उपक्रम राबवून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। तालुक्यातील पंचाळे येथे जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अनुयायांनी एकत्रित येत सामुदायिक रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला। रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा, त्यालाच नारळी पौर्णिमा देखील म्हणतात। हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळून गोड पदार्थ भरवून त्याला राखी बांधली जाते। राखीच्या प्रतिकात्मक रूपात बंधनाचा धागा बांधला जातो। त्यानंतर आयुष्यभर रक्षण करण्याचे आश्वासन घेतले जाते। असा हा पवित्र सण केवळ सख्या भावा बहिणीतच नव्हे तर इतरही धार्मिक संस्कृतीत तसेच वृक्षासोबत व देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसोबत साजरा होत असतो। तालुक्यातील पंचाळे येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अनुयायी असलेल्या गुरुबंधू व गुरुभगिनींनी एकत्रित येत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सामुदायिकरित्या साजरा केला व या प्रसंगी रक्षाबंधन सणाचे महत्त्व संत संघ सेवा केंद्रातील जालिंदर थोरात, चांगदेव सेंद्रे, लक्ष्मण थोरात, बाबासाहेब थोरात, जयराम थोरात, स्वाती सेंद्रे, रोहिणी हांडोरे आदींनी सांगितले। यावेळी या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला। एसएन न्यूज साठी पंचाळेहून जालिंदर थोरात। आपण जो सत्संगाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे तो कार्यक्रमामध्ये आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रमही साजरा केला आहे, जेणेकरून बहीण भावाचं नातं हे जन्मोजन्मीचं असतं आणि ते टिकलं पाहिजे हीच आपली एक इच्छा भावना असते। आणि माऊलींनी सांगितलेलं आहे की हा जो बहीण भावांचा जो नात्याचा कार्यक्रम आहे हा जपला पाहिजे आणि तो जपण्यासाठी आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे। या केंद्रात रक्षाबंधन हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम ठेवण्यामागचा एकच हेतू आहे की जे बहीण भावाचं नातं हे जन्मजन्मी टिकावं आणि यातनं समाजापुढे आदर्श निर्माण व्हावा यासाठी हा कार्यक्रम ठेवला। श्री गुरुदेव। बहीण भावाचं नातं हे कायमचं टिकावा आणि भविष्यामध्ये सर्वांनी असंच वागावा या दृष्टिकोनातून नरेंद्र स्वामी महाराजांच्या कृपेने आपण सर्व काही एकत्रित आला आणि खूप मोठ्या बहुसंख्येने आपण हा एकत्रित येऊन कार्यक्रम केला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, गुरूंचे आभार मानतो आणि श्री गुरुदेव। गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपले पंचाळे सेवा केंद्रामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण याच्या पाठीमागेही साजरा करीत आलो आणि याही वर्षी आपण एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये गुरुभगिनी आणि गुरुबंधू हे नातं जपण्यासाठी हा कार्यक्रम एकदम उत्कृष्टपणे साजरा केला आणि आजच्याच समाजातही असं एक आदर्श म्हणून आणि बंधुभावाचं नातं जपावा यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी हा कार्यक्रम दिला आणि आपण चांगल्या प्रकारे साजरा केला। श्री गुरुदेव। गेल्या 22 वर्षापासून संत संघ चालू असलेल्या इथं या पौर्णिमेनिमित्त या बहिणी भावाचं नातं आतुरतेचं जपलं पाहिजे याच्याकरताना आदर्शव्रत असा हा कार्यक्रम आम्ही 22 वर्षापासून सुरू आहे। श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित संत संघ सेवा केंद्र पंचाळे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींनी सहभाग घेऊन आपला स्नेहभाव बंधुभाव या ठिकाणी जपलेला आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अगदी अतिउत्साहाने प्रत्येकाने सहभागी होऊन या कार्यक्रमाची जी शोभा वाढवली त्याबद्दल संप्रदायाच्या वतीने आणि सर्व गुरुबंधू गुरुभगिनींच्या वतीने सर्वांचे एकदा आभार मानतो। या ठिकाणी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम होत असताना सर्व गुरुबंधू गुरुभगिनी या प्रत्येकजण आपापल्या माहेरी जायचं असताना सुद्धा हा सामुदायिक कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा व्हावा म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी हजर राहिलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी गुण्यागोविंदानं साजरा झाला। सर्वांचे एकदा आभार मानतो।